काय हो, गॅस न पेटवता मोदक कधी बनवलेले पाहिले आहेत का? तर चला, मी आज तुम्हाला एक नवीन रेसिपी सांगणार आहे, जी आहे ओरिओ मोदकची. तर तुमच्या गणपती बाप्पांसाठी तुम्हीही बनवू शकता हे छान असे ओरिओ मोदक. यासाठी तुम्हाला कोणत्याही गॅसची गरज नाहीये. विदाऊट गॅस हे मोदक होतात आणि खूप टेस्टी आणि क्रीमी लागतात आणि लहान मुलांचे तर फेवरेटच बनतात. तर हे ओरिओ मोदक बनवण्यासाठी आपल्याला खूप काही साहित्य लागणार नाहीये. खूप कमी साहित्यामध्ये हे ओरिओचे मोदक होतात. तर ओरिओ मोदक बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहेत 2 ओरिओचे मोठे बिस्किट पुडे. तर यामध्ये आपले अराउंड 15 छोटे मोदक होतात आणि 5 ते 6 मोठे मोदक होतात. तर आता काय करायचंय, जे ओरिओचे बिस्किट पुडे घेतले आहेत, त्यातील जे बिस्किट्स आहेत ते आपल्याला सेपरेट करून घ्यायचे आहेत. म्हणजे सगळे बिस्किट आपण या भांड्यामध्ये काढून घेऊयात. तर अशा पद्धतीने मी इथे सगळे बिस्किट एका भांड्यामध्ये काढून घेतले होते. त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला या बिस्किट्सच्या आतमध्ये जी क्रीम असते, ओरिओची जी क्रीम असते, ती क्रीम एका लहान बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. तर बिस्किटांपासून क्रीम सेपरेट करण्यासाठी मी चाकूचा यूज केला होता. तुम्हीही याच पद्धतीने क्रीम काढून घ्यायची आहे. हे मोदक बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य असं आहे, आपल्याला ओरिओ बिस्किट्स लागणार आहेत. त्याच्यामधली क्रीम आपल्याला सेपरेट करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे खोबरं. किसलेलं खोबरं पाहिजे, तर तुम्ही सुक्कं खोबरं वापरायचं आहे. सुक्कं खोबऱ्याचा खीस पाहिजे आपल्याला. त्यानंतर आपल्याला लागणार आहे थोडंसं दूध, एवढंच आणि मोदक पात्र. मोदक पात्राच्या साहाय्याने आपल्याला हे मोदक बनवून घ्यायचे आहेत. आता पाहूयात की प्रमाण किती घ्यायचं. तर इथे मी बिस्किटांची क्रीम काढलेली आहे, ती अर्धी वाटी इतकी झालेली आहे आणि मी खीसही, खोबऱ्याचा खीस आहे, तोही अर्धी वाटी घेतलेला आहे आणि मी इथे घेतलेला आहे एक मोठा बाउल. त्या बाउलमध्ये आपल्याला हा खोबऱ्याचा खीस आणि जे ओरिओच्या बिस्किटांची जी क्रीम आहे, ती छान अशी मिक्स करायची आहे आणि ते छान असं एकजीव बनवून घ्यायचं आहे. हे जे स्टफ आहे ते आपल्याला आपल्या मोदकच्या आतमध्ये भरायचं आहे. म्हणजे बाहेर आपला ओरिओ बिस्किटांच्या वरचा भाग असेल, जो की आपल्या ओरिओ बिस्किटांचा चॉकलेटी भाग असतो, त्याचं आवरण बाहेरून असेल आणि हे जे आपण मिक्स करत आहोत ते आपलं आतमध्ये असणार आहे. तर मी जे ओरिओ बिस्किट्स होते आपले, ते ओरिओ बिस्किटांची छान अशी पावडर बनवून घेतली मिक्सरच्या साहाय्याने. आणि यामध्ये आपण टाकणार आहोत आता दूध. तर दूध हळू-हळू टाकायचं आहे. एकदम किंचित-किंचित दूध टाकायचं आहे आणि हे जे ओरिओ बिस्किट्स आहेत, म्हणजे जी पूड आहे ओरिओ बिस्किटांची, ती छान अशी मळून घ्यायची आहे. जसं की आपण आपले गव्हाचं पीठ मळतो किंवा भाकरीचं पीठ मळतो, त्या पद्धतीने आपल्याला हे ओरिओची जी पूड आहे, ती छान अशी मळून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता दूध खूप कमी लागतं याला. मी फक्त अर्ध कप इतकं दूध ओतलेलं आहे आणि तेवढ्यातच माझा गोळा रेडी झालेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्हालाही कमी दूध टाकून छान असा गोळा मळून घ्यायचा आहे. गोळा मळून झाला की तो छान असा एकजीव करायचा आणि थोडंसं तूप लावून साईडला ठेवून द्यायचा. आता आपला गोळा रेडी झालेला आहे ओरिओ बिस्किटांचा आणि तुम्ही बघू शकता क्रीमही छान आपल्या खोबऱ्याच्या खिसामध्ये मिक्स झालेली आहे. तर आता आपण बनवूयात जी आतमध्ये जो भरायचा आपल्याला क्रीमचा गोळा आहे, ते छोटे-छोटे गोळे आपण बनवून घ्यायचे आहेत. तर मी इथे ना ओलं खोबरं यूज केलं होतं, त्यामुळे माझं थोडंसं जे आतलं जे स्टफ आहे, ते थोडंसं पातळ झालं आहे. तर तुम्ही ना खोबरं वाळकं यूज करा, जेणेकरून हे छान असं कुरकुरीत राहील, कडक राहील. अशा पद्धतीने मी याचे छान असे छोटे-छोटे बॉल्स बनवून घेतलेले आहेत, जे मला मोदकच्या आतमध्ये भरायचे आहेत. तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने मी हे मोदकचे छोटे-छोटे स्टफ करून घेतलेले आहेत आणि माझ्याकडे हे एक मोदक यंत्र आहे, मोदक पात्र आहे. हे मोठ्या आकाराचं आहे. मला मोठ्या आकाराचे मोदक बनवायचे होते, त्यामुळे मी मोठ्या आकाराचं घेतलं आहे. तुम्ही छोट्या आकाराचंही घेऊ शकता. त्यानंतर आपण याला तूप लावून घ्यायचं आहे. तर तूप लावलं थोडंसं साइडने आणि नंतर जो आपण ओरिओ बिस्किटांचा जो आपण गोळा केला होता, तो गोळा आपल्याला यामध्ये अशा पद्धतीने भरून घ्यायचा आहे. जेणेकरून साइडला छान असे पातळ असा लेयर तयार होईल. तर थोडंसं साइडला भरायचं आणि नंतर आतमध्ये थोडासा हात घालून ज्या सगळ्या साइड्स असतात मोदकच्या, त्या सगळ्या साइड्स कव्हर करून घ्यायच्या आहेत. अगदी जॉइंट आहे मोदकचा, तिथेही आपल्याला छान अशा पद्धतीने
पॅक करून घ्यायचं आहे आणि खाली खाली जे आहे ते त्यात थोडंसं झाका सोडायचे आहे. म्हणजे आपण आपले जे मोदकचे जे आतमधला जो स्टफ आहे व्हाईट कलरची क्रीम आणि खोबरं ते आपण यामध्ये टाकू शकतो. त्यासाठी मी इथे छान असा गोळा करून घेतलेला आहे. आतमध्ये थोडीशी जागा ठेवलेली आहे आणि हा गोळा आपल्याला यामध्ये भरायचा आहे. हा गोळा आपण जो क्रीमचा गोळा आहे तो भरल्यानंतर आपल्याला वरतून पुन्हा एकदा चॉकलेटी कलरच्या बिस्किटांचा जो गोळा आहे तो पुन्हा एकदा जॉईन करून घ्यायचा आहे आणि नंतर आपण आपल्याला मोदक जो आहे तो उघडून घ्यायचा आहे. तर खूप सुंदर आणि टेस्टी होतात हे मोदक. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. कोणत्याही प्रकारचा गॅस लागत नाहीये आणि मुलांचेही आवडीचे बनतात, कारण मुलांनाही खूप आवडतात अशा पद्धतीचे मोदक. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आकाराचा आपला मोदक झालेला आहे आणि थोडंसं जे वरती आहे ते आपण काढून टाकायचं हाताने, म्हणजे मोदकचा आकार छान होतो. थोडंसं वरती जे एक्स्ट्रा असेल काही ते काढून टाकायचं आणि खूप सुंदर छान दिसायलाही सुंदर आणि खायलाही खूप छान लागतो. चॉकलेटी परत आतमध्ये खोबरं आणि क्रीम खूप छान टेस्टी लागतो हा मोदक. सेम पद्धत यूज करून मी सगळे मोदक बनवून घेतलेले आहेत हळूहळू आणि वेळही खूप कमी लागतो हे मोदक बनवायला आणि सुंदर टेस्टी आपले मोदक झालेले आहेत. यामध्ये माझे 7 मोठे मोदक झालेले होते. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमचे लहान जर असेल ते मोदक पात्र तर तुमचे 15 ते 16 मोदक होतील त्यामध्ये आणि खूप टेस्टी लागतात. चवीलाही खूप छान लागतात. तर नक्की ट्राय करा हे मोदक आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा मोदकची रेसिपी कशी वाटली आणि लहान मुलांना तुमच्या ओरिओ बिस्किट जर आवडत असतील तर हे बिस्किटांचे मोदक तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे संकष्टी चतुर्थीला किंवा गणपतीच्या सीझनमध्ये. तर नक्की ट्राय करा आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका, कारण आपण नवनवीन रेसिपीज आपल्या चॅनलवरती शेअर करत असतो. थँक्स फॉर वॉचिंग.